नाशिकच्या नांदगावमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे कांदा भुईसपाट झालाय। रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय। नवीन लागवड केलेला कांदा आणि काढणीला आलेला कांदा पूर्णपणे भुईसपाट झालाय। मका ही पावसात भिजून गेलाय। दुसरीकडे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं अनेक घरांची पडझड झाली आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ठेंगोणा परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। यामुळे कांदा, मका, शेवगा, तूर पिकांसोबतच फळबाग आणि भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालंय। सरकारनं तातडीनं पंचनामे करून आधीची आणि आताची अशी दोन्ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात भात पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। काढणीला आलेल्या भाताच्या शेतात पाणी शिरलं। हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऑरेंज अलर्ट नंतर नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं काकडी पीक जमीनदोस्त झालंय। तसंच अवकाळी पावसामुळे तालुक्यातील भात भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसलाय। यावर नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून सरकारनं त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मावळ तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय। मावळमध्ये यंदा भात शेतीचं विक्रमी उत्पादन झालं। दिवाळीनंतर भात कापणी सुरू झाली, मात्र मजूर वेळेवर मिळत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांची भात कापणी खोळंबली। मात्र आता अवकाळी पावसानं काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालंय। 100% नुकसान झाले। जसं इथं कुरवंडीमध्ये शिरूर आंबेगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या जोरदार पावसानं तडाखा दिला, ज्यात कांदा ज्वारी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली। परभणीच्या पूर्णा तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकरी तसंच ऊसतोड कामगारांना फटका बसला। ऊसतोड कामगारांचे पाले भिजले, त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले। तसंच ज्वारीचं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी ज्वारी, तुरीचं पीक आडवं झालंय। कापूस, तूर, हरभरा, गहू आणि ज्वारीचंही नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरचा कापूस वेचणीला आलाय, मात्र पावसामुळे तो भिजलाय। या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत। वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। कारंजा तालुक्यातील हजारो हेक्टरमधील शेतातील कापसाचं पीक या अवकाळी पावसानं भिजलंय। तर अवकाळी पावसात कापूस, तूर आणि इतर फळबाग पिकांना फटका बसलाय, तर काही रब्बी पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। सध्या चंद्रपूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापूस, गहू, चणा, मिरची आणि इतर भाजीपाला पिकं घेतली गेली आहेत। या पिकांना पावसामुळे फटका बसलाय। काही रब्बी पिकांना या पावसाचा फायदा होईल, मात्र काढणीला आलेल्या पिकांचं या पावसानं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील तूर, कापसासह इतर पिकांचं 1100 ते 1200 हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तसंच एक मोठं जनावर आणि लहान 90 जनावर अशा एकंदर 91 जनावरांचा मृत्यू या पावसात झालाय। तर नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यातील वडजी गावात मेंढपाळांचं मुसळधार पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे तब्बल 10 मेंढ्यांचा मृत्यू झालाय, तर शेकडो मेंढ्या अस्वस्थ आहेत। सरकारनं तात्काळ उपाययोजना करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिकमधील दारणा, कडवा, मुकणे आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। हे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहे। जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रातून 12,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। सोलापूरच्या सांगोल्यातील वाकी शिवणेमध्ये 8 शेळ्यांची रात्री चोरी झाली। झोपलेला शेतकरी आणि त्याच्या पाळीव कुत्र्याच्या तोंडावर बेशुद्धीची पावडर टाकून चोरांनी गोठ्यातील शेळ्या पळवून नेल्या, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वर्धेच्या सेलू तालुक्यातील जुवाडी इथे रानडुकरांनी कापूस जमीनदोस्त केलाय। तब्बल 6 एकरातील पीक उद्ध्वस्त झाल्यानं उत्पादन खर्चही निघणं शक्य नाहीये। शेतकऱ्यांची शेती कायमच फस्त केली जात असल्यानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील तिपसाळा इथे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन राठोड यांनी शेतमातीत गाडून घेत आंदोलन केलं। घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, पीक विम्याचा लाभ द्या, अशा विविध मागण्यांसाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते।
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात बाजरीच्या थाटाला चक्क 4 फूट लांबीचं कणीस आलंय. साधारणपणे देशी बाजरीचं कणीस फूटभर लांब असतं, मात्र कोळा गावातील राहुल वाले या शेतकऱ्यानं तब्बल 4 फूट लांबीच्या बाजरीच्या कणसाचं उत्पादन घेतलंय. त्यांनी राजस्थानातून 1000 रुपये किलो दरानं तिथलं गावठी तुर्की जातीचं बियाणं आणलं होतं. मुंबईत लवकरच वर्सोवा विरार सिलिंगच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी वसई विरार परिसरात खोल समुद्रात मातीचं सर्वेक्षण केलं जाते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी वर्सोवा ते विरार सागरी कोस्टल रोडचं काम जलद गतीनं होतं. या प्रकल्पामुळे मुंबई पालघरच्या दळणवळणाला चालना मिळणार आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर इथून कल्याण मार्गे ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कल्याणमध्ये 2.5 किलोमीटरचा उन्नत रस्ता तयार करण्याची MMRDAची योजना आहे. यासाठी लवकरच 700 कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे. पुण्याच्या विकासासाठी द्रुतगती महामार्ग ठरू शकणाऱ्या रिंग रोडच्या कामांना लोकसभा निवडणुकीआधी मुहूर्त मिळण्याची चिन्ह आहेत. रिंग रोडच्या कामांचं भूमिपूजन नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केलं जाणार असे संकेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आले. त्या दृष्टीनं आता नियोजन सुरू झालंय. पुणे ते लोणावळा दरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे आता पुणे ते लोणावळा रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. वेगवाढीचा फायदा प्रवाशांना होणार आहे. डेंग्यूवरची लस लवकरच बाजारात येते. डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंवर लवकरच नियंत्रण मिळवणं शक्य होईल. त्याची लस पुढील वर्षी बाजारात येऊ शकते. ICMRनं ही माहिती दिली. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये 3ऱ्या टप्प्यात 10,000हून अधिक लोकांवर चाचणी करण्यात येणार आहे. मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळ्या लसी असणार आहेत. यंदा राज्यात फ्लूमुळे 37 जणांचा बळी गेलाय. सार्वजनिक आरोग्य विभागानं नुकत्याच एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली. फ्लूमुळे नागपुरात सर्वाधिक 18 मृत्यू झालेत. त्याखालोखाल कोल्हापूर आणि पुणे शहरात बळी गेलेत. मुंबईत सर्वाधिक 1900 रुग्णांची नोंद झाली, मात्र मृत्यूची एकही नोंद नाहीये. न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्तीवरून शिंदे गट आणि अजित पवार गटातील मंत्र्यांनी भुजबळांच्या भूमिकेवर टीका केली. शिंदे समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळात एकमतानं झाला होता. त्या बैठकीला भुजबळही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी 4 भिंतीतल्या गोष्टी चव्हाट्यावर जाऊन बोलणं योग्य नाही, अशी टीका इतर मंत्र्यांनी केली आहे. शिंदे समिती बरखास्तीची मागणी भुजबळांनी कॅबिनेटमध्ये करावी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलंय. तर सरकार तरुणांमध्ये वाद निर्माण करताय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. वाद महाराष्ट्रात निर्माण केला, किती पिढ्यावर जाणार आहे. शिंदे समिती बरखास्त झाली नाही तर राजीनामा द्या असं आव्हान बच्चू कडूंनी भुजबळांना दिलंय. छगन भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती आणि त्यावरच आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. मराठा संघटना भुजबळांविरोधात आक्रमक झाल्या. चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करत भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजानं केली आहे. मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी भुजबळांविरोधात तक्रार देण्यात आली. ओबीसी नेते धमक्या देत आहेत असा आरोपही या तक्रारीत करण्यात आलाय. अंतरवाली सराटीतील हिंसाचाराला गृह खातं जबाबदार आहे असा आरोप अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी आहेत. त्याला SP आणि गृह खातच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अशा प्रकारचा ह्या जखमा बुजतील, बाकीच्या जखमा बुजणं कठीण होत आहे. भुजबळ ओबीसींच्या न्यायासाठी नव्हे तर भाजपचा मोहरा म्हणून काम करतायत असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांना जामिनाची आठवण करून देत हा मुद्दा पेटवण्याच्या सूचना दिल्या आहेत असा दावाही जाधवांनी केलाय. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी दिली. भुजबळांसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं त्यांना आश्वस्त करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर शिंदे समिती बरखास्त करण्याच्या भुजबळांच्या मागणीवर मात्र त्यांनी थेट बोलणं टाळलं. भुजबळ एकाकी पडलेत की काय असा प्रश्न पुन्हा पडू लागलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ काल पुण्यात होते, मात्र दोघांचीही भेट झाली नाही. VIP विश्रामगृहावर या 2 नेत्यांची भेट होणार अशी चर्चा होती, मात्र अजित पवारांचा ताफा न थांबताच निघून गेल्याचं समजलं. पुणे जिल्ह्यात 9 डिसेंबरला छगन भुजबळांची सभा होणार आहे. इंदापूर तालुक्यात भुजबळांची तोफ धडाडणार आहे. ओबीसी समाजातील सर्व प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. हिंगोलीनंतर आता इंदापुरात ओबीसी सभा होतीये. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत चांगलेच भडकले. पुण्यात पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना प्रश्न विचारताच आगीत तेल ओतण्याचं काम करू नका असं सावंत यांनी सुनावलं.
शेतीवरचा समाज फक्त 40% आहे, त्यामुळे या देशात ऐतखावांची संख्या वाढली आहे. यासाठी देशातील रेशन व्यवस्था बंद केली पाहिजे असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलंय. देशातील 80 कोटी माणसं ऐतखाऊ असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे अशी टीका त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात केली आणि यावरून पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. देशातली रेशन व्यवस्था पहिल्यांदा कोयना धरणाचं मालक कुणीच नाहीये. धरणाच्या पाणी साठ्याबाबत खासदार संजय काका पाटील यांना अपुरी माहिती आहे असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक असल्याची टीका संजय काका पाटील यांनी केली होती. त्याला देसाईंनी प्रत्युत्तर दिले. जगातील युद्ध परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी निवडून येणं ही देशाची नव्हे तर जगाची गरज असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. जगात सुरू असलेल्या युद्धात मोदींच्या मध्यस्थीची मागणी होते. युक्रेन युद्धात मोदींमुळेच 3 दिवस युद्धविराम मिळाल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीनं वर्ध्यात परिवर्तन जनसंवाद यात्रा काढली. हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात ही यात्रा निघाली. गेल्या 8 दिवसात या यात्रेनं 50 गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिवसा 12 तास वीज द्या अशी मागणी राष्ट्रवादीनं केली. अन्यथा विद्युत कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय. महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचा लोकसभेसाठी अजित पवार गटाला जागा सोडण्यास विरोध असल्याचं सूत्रांकडून समजतंय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 26 जागा स्वतःकडे ठेवून 22 जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडणार असल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं होतं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या व्हायरल व्हिडिओवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. तुम्ही किती कडक आहात ते दिसतंय शिक्षण मंत्री महोदय. तुमची भाषा ही महाराष्ट्र ऐकतोय. शिक्षण मंत्र्यांचा हा बॉस ॲटिट्यूड नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का असा प्रश्न वडेट्टीवारांनी विचारलाय. मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर रायगड जिल्ह्यात मनसे आक्रमक झाली. मनसैनिकांनी अलिबाग शहरात फेरफटका मारत फलकांची पाहणी केली. तसंच मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमधील पाट्यांना काळं फासण्यात आलं. 3 दिवसात मराठी पाट्या लावल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाण्यात सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. यात सर्व पुरोगामी संघटना एकत्र आल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या दिंडीला हजेरी लावली. ठाण्यातील भगवती शाळा इथून निघालेली ही दिंडी संपूर्ण ठाणे शहरात फिरली. या दिंडीचं आयोजन केल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी प्रज्ञा पवार यांचं अभिनंदन केलं. सांगलीत उद्यम सांगली या औद्योगिक प्रदर्शनाला सुरुवात झाली. यामध्ये स्थानिक 100हून अधिक उद्योजकांनी भाग घेतलाय. यावेळी उद्योजकांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील विविध भागातील उद्योग जगताला चालना मिळाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 7 कोटींचा अश्व उतरला. या अश्वाचं नाव फ्रेजेंड असं आहे. त्याला रोज 15 लिटर दूध, 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळींचा खुराक लागतो. तसंच तो फक्त मिनरल वॉटर पितो. त्याची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह 4 जण 24 तास तैनात असतात. तसंच त्याच्या देखभालीसाठी महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपयांचा खर्च येतो. अमरावतीच्या कौंडाण्यपुरात कार्तिकी पौर्णिमा महोत्सव सुरू झाला. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या सहभागी झाल्या. कुऱ्हा येथून सर्व दिंड्या कौंडाण्यपूरला टाळ मृदुंगाच्या गजरात पायी रवाना झाल्या. या दिंडीत आमदार यशोमती ठाकूर यांनी सर्व पालख्यांचं पूजन करत वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वारात गुरु नानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं सचखंड गुरुद्वारातून बिदर गुरुद्वारापर्यंत चौकी निघाली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेतल्या मानाच्या सासनकाठीचा मान साताऱ्यातील निनाम गावचा आहे. खासदार उदयनराजे भोसलेंच्या जलमंदिर पॅलेसवर शेकडो निनाम गावचे ग्रामस्थ सासनकाठी घेऊन पोहोचले. उदयनराजेंनी सासनकाठीचं दर्शन घेतलं. त्यांच्याच हस्ते सासनकाठीची आरती करण्यात आली. अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण महाराष्ट्रातल्या कोट्यवधी घरांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्येतून आणलेल्या अक्षता नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात आणण्यात आल्या. या ठिकाणी विशेष पूजन करून या अक्षता विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रवाना केल्या जाणार आहेत. बातमी मनोरंजन विश्वातून आहे. ठाण्यात धर्मवीर 2 या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते यावेळी आरती करण्यात आली. कोणतीही सत्ता नसताना दिघेंनी जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसंच त्यांचं काम एका सिनेमात मावणार नाही असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्प्सचा या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची गौरी पगारे यात महाविजेती ठरली. सर्व स्तरातून तिचं अभिनंदन केलं जात आहे. सुरेश पाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला सारेगमपची महाविजेती म्हणून घोषित करण्यात आलं. तिच्या रूपात अहमदनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. बातमी महत्त्वाची आहे. मलेशियात जाणाऱ्या भारतीयांसाठी खुश खबर. 1 डिसेंबरपासून भारतीयांना मलेशिया व्हिसा फ्री एंट्री मिळणार आहे. या व्हिसावर भारतीय 30 दिवसापर्यंत मलेशियात राहू शकणार आहेत. आपल्या आर्थिक विकासासाठीच मलेशियानं हे पाऊल उचललंय. उत्तराखंडमध्ये बोगद्यातील रेस्क्यू ऑपरेशन वेळी एक आकृती निदर्शनास आली आहे. ही आकृती महादेवाची असल्याचा दावा केला जातोय. बोगद्याबाहेर पाण्यानं तयार झालेली ही आकृती दिसतेय. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारं विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला. दुपारपासून लहान मुलं, वृद्ध विमानतळावर अडकून पडले. तसंच विमानतळावर पाणी आणि खाद्यपदार्थही उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मुंबईला विमान जाणार असल्याचं दिवसभरातून 3दा सांगूनही रात्र झाली तरीही विमानानं टेक ऑफ केलं नाही. धुळ्यातील देवपूर बस स्थानकात इन्स्टा रील तयार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. राज पवार असं त्याचं नाव आहे. त्यानं बस स्थानकात मुलींसमोर आपत्तीजनक वर्तन केल्यानं त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला स्थानकात मुलींची माफी मागायला लावली. नाशिकच्या पाथर्डी गावात शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या 5 दिवसात 56 महिलांचे तब्बल 1 किलो 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. 21 ते 25 नोव्हेंबर या 5 दिवसांच्या काळात शिवमहापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जवळपास 52 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. सोलापूरच्या माढ्यात विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. गोवा दारूसह तब्बल 26 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलाय. यातील आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे